नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेला होणारी महा TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ही आता होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला घेऊन आपण शेवटचा अभ्यास कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण शेवटच्या काळामध्ये होणारा जो काही मानसिक गोंधळ आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. परीक्षेच्या अगोदर कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपण करणं अत्यंत गरजेचे आहेत, याच विषयाला घेऊन आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे बऱ्याच जणांना हा एक अडचण या ठिकाणी होते की आपण अभ्यास भरपूर करत येतो, मात्र शेवटच्या क्षणाला परीक्षेला जेव्हा ॲपियर होण्याची वेळ येते तेव्हा थोडासा गोंधळ जो आहे तो मानसिक आपल्यामध्ये झालेला असतो. मात्र हा गोंधळ टाळण्यासाठी थोडंसं इन्स्पिरेबल असणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण शेवटी जो आहे अभ्यासाच्या संदर्भात काय विचार करणं गरजेचं आहे या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांना परीक्षा कधी आहे हे माहिती आहे, मात्र अद्यापही प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड केलेलं नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की संबंधित TETच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्रवेशपत्र जे आहे ते संपादन करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी 10 तारीख आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. वेळ जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये कोणताही गोंधळ होणार नाही म्हणून पुन्हा एकदा ही आठवण म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाण्या अगोदर काही गोष्टींचं रिव्हिजन मुद्दामून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही परीक्षा ऑफलाईन या ठिकाणी होणार आहे आणि जे काही आपण लँग्वेज म्हणून 2 विषय जे निवडलेले असेल त्यामध्ये येणारे जे काही ग्रामर असेल किंवा इतर महत्त्वाच्या काही गोष्टी असेल, कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा पॅरेग्राफच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, याची सर्व तयारी तुम्ही मागच्या काही कालावधीमध्ये केलेली आहे. पेपर 2च्या क्रमांकामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तयारी केलेली असेल तुम्ही. जे विद्यार्थी D.Ed झालेले आहेत त्यांच्यासाठी पेपर 1 ते 5 पर्यंत, इयत्ता 1 ते 5 पर्यंत आहे आणि पुढच्या स्तरामध्ये म्हणजे 6 ते 8 आणि 11 ते समजा 9वी आणि 10वी किंवा 11वी आणि 12वीचा जर विचार केला तर त्यांच्या संदर्भातलं जे कोणी टेटला ॲपियर होणार आहे त्यांच्यासाठी वेगळा सिलेबस आहे. 150 मिनिट आपल्याकडे आहे. हे मुद्दामून रिपीट यासाठी विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे, कारण अचूकता आणि वेग या पुढील कालावधीमध्ये ही सगळ्यात जमेची बाजू राहणार आहे. कारण असं बऱ्याच वेळेस होतं की अभ्यास होऊनही केवळ त्या कालावधीमध्ये आपण पूर्ण स्वतःची क्षमता सिद्ध करू शकण्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. जवळजवळ 150 प्रश्न त्या ठिकाणी असतात आणि प्रत्येक प्रश्नाला MCQ आणि पर्याय त्या ठिकाणी दिलेला असतो. त्यामुळे MCQनुसार जर आपण विचार केला तर 150 गुणांसाठी आपण त्या ठिकाणी देणार आहोत. योग्य जर उत्तर तुम्हाला आलं तर 1 मार्क आहे आणि आपण वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये ही परीक्षा देतो. ही जुजबी माहिती यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की ही सगळं कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये ठेवून किंवा विचार हा डोक्यामध्ये ठेवून आपण परीक्षेला ॲपियर होणं गरजेचं आहे. सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो की आता जे काही तुम्ही अभ्यास करत आहात, जशी जशी आपल्या महाराष्ट्र राज्याची TET परीक्षा जवळ येत आहे, उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की शॉर्टकटमध्ये आणि झटपटमध्ये जी काही रिपिटेशन आहे ती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हे सुद्धा आहे की तुम्ही जर खूप डीपमधली एखादी माहिती आता जर वाचण्याला सुरुवात केलेली असेल तर ती टाळणं गरजेचं आहे. TET महत्त्वाच्या विषयांची वारंवार उजळणी जर केली तर आपल्याला त्या गोष्टी सहज ती माहिती आपल्याजवळ ठेवण्यास मदत होते. आणि एक नक्की करा विद्यार्थी मित्रांनो की या अत्यंत कमी कालावधीमध्ये सखोल अभ्यास किंवा नवीन पुस्तक घेणं हे साहित्य टाळणं गरजेचं आहे. कारण का की परीक्षेपूर्वी ही तयारी कधीच नसते. परीक्षेपूर्वीचे शेवटचे काही दिवस सखोल अभ्यास किंवा नवीन पुस्तक घेऊन आलं तर एक प्रकारे थोडासा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. दुसरं आहे की मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असेल त्या सोडवा. अर्थात त्या आतापर्यंत तुम्ही सोडवलेल्या असतील, तुम्ही प्रयत्न करत आहात, पण एक गोष्ट आहे की त्याचं विश्लेषण करा. सुरुवातीला कोणते प्रश्न असतात, मध्ये कोणते प्रश्न असतात, शेवटी कोणते प्रश्न असतात आणि कशा पद्धतीचा पॅटर्न एक्झाममध्ये दिलेला आहे याचं स्वतः ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. जर ॲनालिसिस तुम्ही केलं नाही आणि अचानकपणे जेव्हा तुमच्यासमोर TETची प्रश्नपत्रिका येते त्यावेळेस आपल्याला अडचण होते किंवा एक प्रकारे गोंधळ होतो. त्यामुळं प्रश्न पद्धती कशा प्रकारची आहे किंवा प्रश्नांमध्ये पॅटर्न कसा आहे, कोणते प्रश्न कोणत्या क्रमांकावर कशा पद्धतीने दिलेले जातात हे सुद्धा या ठिकाणी एक सराव म्हणून पाहणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की गृहीत धरा की अनेक विद्यार्थ्यांना बालमानसशास्त्र किंवा चाइल्ड पेडॉलॉजी जी आहे ती थोडीशी अवघड त्या ठिकाणी जात असते. मग अशा वेळेस जर एखादा भाग कमकुवत असेल
तर त्यावर मुद्दामून शेवटच्या काही दिवसामध्ये कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जर आपण त्याकडे कमकुवत बाजूंकडे जर आपण थोडंसं लक्ष जाणीवपूर्वक दिलं तर त्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि आपल्या एक प्रकारे कॉन्फिडन्स बिल्टअप होऊ शकतो. त्यामुळं जी कमकुवत बाजू आहे त्याकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळ व्यवस्थापन आणि अचूकता हे मुद्दामून तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं मॉक टेस्ट जे आहे त्याचा सराव त्या ठिकाणी करा. 150 प्रश्न असतात आणि बऱ्याच वेळेस असं होतं विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला सुरुवात करतात त्यावेळेस थोडासा गोंधळ त्या ठिकाणी होतो. वेळ अभावी किंवा अचूकता किंवा एखादा प्रश्न आपल्याकडून चुकून जातो आणि त्यावेळेस पूर्ण डायव्हर्जन होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. त्यामुळे एक सराव ठेवा की जर प्रश्नपत्रिका तुमच्या हातातून अनेक गेलेल्या असतील तर जेव्हा परीक्षेचा काळ जेव्हा येतो किंवा प्रत्यक्ष तुम्ही परीक्षेसाठी जेव्हा बसता त्यावेळेस एक सराव होऊन गेलेला असतो. एक अनामिक भीती जी आहे ती मनातून त्या ठिकाणी गेलेली असते. त्यामुळे वेळ व्यवस्थापन करताना, प्रश्नपत्रिका सोडवताना हे एक माइंडसेट तयार करा की हे काहीच नाही आहे, हे सिंपल आहे, मला फक्त परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही. TETचं हॉल तिकीट आणि इतर कागदपत्र जे आहे ते घेऊन जाण्यासाठी विसरू नका. जे काही लायसन असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा आणखीन त्या संदर्भातले काही इतर डॉक्युमेंट असतील, ओळखपत्र असेल, हॉल तिकीट असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुराव्यासाठी 2 फोटो त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. पुराव्यासाठी तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेस जेव्हा तुम्ही परीक्षा जाल 1 दिवस अगोदर TETने काही अधिसूचना दिलेल्या आहेत का, काही नवीन माहिती त्या ठिकाणी दिलेली आहेत का, तर वेबसाईटवर जाऊन मुद्दामून ती चाळणी करणं किंवा पाहणं, तिचं निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काही अपडेट माहिती 1 किंवा 2 दिवस अगोदरसुद्धा देण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. केवळ माहितीसाठी आपल्याला त्या वेबसाईटवर जाणं गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या बाबी आहेत. मी जसं म्हटलं की प्रश्नपत्रिका सराव. तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवता किंवा प्रश्नपत्रिका तुमच्या समोर असते तेव्हा मुद्दामून ओव्हरऑल सर्व अवलोकन करा. त्या प्रश्नपत्रिकेकडे मुद्दाम पहा. मागे कोणते प्रश्न आहेत, पुढे कोणते प्रश्न आहेत, शेवट कसं झालेला आहे, सुरुवात काय, त्यावरच्या सूचना, जेणेकरून आपण परीक्षेला जेव्हा जाऊ तेव्हा आपण या गोष्टींमध्ये वेळ आपण घालवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जलद आणि अचूक मॉक टेस्ट जे आहे त्याचा थोडासा सराव करा. ठीक आहे, आपल्याला काही प्रश्न येणार नाही, थोडंसं कॉन्फिडन्स हे होईल, पण जो काही सराव होईल तो आपल्याला परीक्षा कालावधीमध्ये तो उपयोगात येणार आहे. परीक्षेचं प्रारूप आणि आराखडा हे जाताना अवश्य पहा. 1 दिवस अगोदर अवश्य पहा, जेणेकरून थोडासा कॉन्फिडन्स आपला बिल्ड होऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही अशा कन्सेप्ट आहे, काही संकल्पना आहे, काही मुद्दे आहेत ते आपल्याला लवकर लक्षात राहत नाही किंवा पूर्ण तो संकल्पनेला घेऊन पूर्ण आशय लक्षात असतो, परंतु नेमकी संकल्पना काय आहे ते लक्षात राहत नाही. अशा वेळेस छोट्या छोट्या नोट्स काढणं अत्यंत गरजेचं आहे. छोट्या अक्षरामध्ये लिहा. आणि बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण एखादी संकल्पना, एखादा शब्द काही आपल्याला आठवत नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, हे बऱ्याच वेळेस बालमानसशास्त्रामध्ये ह्या गोष्टी घडतात. तर एक छोट्या पिवळ्या स्टिक्स असतात ज्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत, त्यावर त्या मुद्दामून लिहायच्या आणि भिंती किंवा काच किंवा कुठेही आपल्याला त्या दर्शनी भागामध्ये त्या दिसेल किंवा येता जाता आपण पाहू शकतो, तर त्याचा भविष्यकाळामध्ये नक्कीच उपयोग होत असतो. त्यामुळे ह्या एक गोष्टीचं जे आहे ते सराव त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ही सर्व माहिती केवळ तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा, तुम्हाला त्या परीक्षेचं यश मिळावं, हा उद्देश याच्या पाठीमागे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात नक्कीच कॉमेंट्स कळवा. तुमच्या काही कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की येणाऱ्या परीक्षेमध्ये यश तुमचं आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.